सांगलीतील रमामाता नगरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास दहशत निर्माण करणाऱ्या सुजोत उर्फ बाप्या सुनील कांबळे याला सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे। सायंकाळी त्याला रमामाता नगर भागात पोलिसांनी फिरवलं। भर चौकात त्याला कान पकडून उठाबशा काढायला लावल्या। यावेळी नागरिकांची गर्दी जमली होती। पोलिसांच्या तात्काळ कारवाईचं त्यांनी स्वागत केलंय। सुजोत उर्फ बाप्या कांबळे हा रमामाता नगरमध्ये राहतो। बुधवारी रात्री त्याने गल्लीत आरडाओरड करत दहशत निर्माण केली, त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती। सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। बाप्याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई केली। तसेच त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी पोलीस पथकाने त्याला ज्या ठिकाणी दंगा केला होता त्या ठिकाणी फिरवलं। त्याने कान पकडून यापुढे असा प्रकार करणार नसल्याबद्दल माफी मागितली आहे। रमामाता नगरपासून ते 100 फुटीपर्यंत त्याला फिरवलं। यावेळी शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक सागर होळकर आणि पथकातील कर्मचारी उपस्थित होते।